कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे काय बोलताय तुम्ही? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? नेत्रांनी आणि दादानी मिळून नाटक केलंय हे, आणि मुळात या ईशाला तसं काही ऐकू येतच नाही, कारण मी मनात काहीच बोललो नाही। अजूनही खोटं बोलताय काका? नाही बोललात तुम्ही असं मनात? ठीक आहे काकू, आता तुम्हीच बघा। मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारते, तुम्ही मोठ्याने उत्तर नका देऊ, फक्त मनात विचार करा। ईशा, काकू, तुमची आणि केदार काकांची पहिली भेट कुठे झाली होती? कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये। कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये। ईशा, तुझ्यामुळे या निष्पाप मुलींना पण मी लांब केलं रे। I'm sorry, मी खूप वाईट वागले ना तुमच्याशी। प्लीज मला माफ करा। I'm sorry. केदार, अरे काय करून ठेवलंयस तू हे? तुझ्यामुळे या घरातल्यांची, या सगळ्यांशी मी वाईट वागले, वाईट बोलले, त्यांचा तिरस्कार केला। तुझ्यामुळे माझ्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली का? कारण मला तुला न्याय मिळवून द्यायचा होता। पण तू माझ्यावर अन्याय केलास, तू माझाच विश्वासघात केला। तू परत आल्याचा आनंद एका क्षणात मातीमोल केलास रे। तुला हे घर उद्ध्वस्त करायचं होतं ना? तू या घराचं सुख, शांती, आनंद, प्रेम सगळं हिरावून घेतलंस, आणि या घरात फक्त आणि फक्त द्वेष निर्माण केला। माझ्या मनात या ईशा रीमाबद्दल फक्त प्रेम होतं, आपुलकी होती। मित्रा माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती, आणि या सगळ्यांना फक्त तुझ्यामुळे मी लांब केलो। का केलो मी? का ऐकलं तुझं? केदार, तू का आलास रे परत? तुझ्याशिवाय मी जगले असते ना तर खूप बरं झालं असतं। हा असा केदार नको होता मला। या सगळ्यात ना तुझ्यापेक्षा जास्त गुन्हेगार मी आहे, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या सगळ्यांवर अविश्वास दाखवला। हे सगळं करून काय मिळालं? आजचा दिवस मला या घरात नाही राहायचं। या घरात काय मला या जगातच नाही राहायचं। काकू प्लीज, काकू प्लीज, तुम्ही कुठेही जायचं नाही। सोड नेत्रा, प्लीज सोड मला। काकू काय करतेस तू? आणि कोणासाठी जीव देतेस? या माणसासाठी? लायकी तरी आहे का याची? मला नाही जगायचंय। मी जीवन
सेकंद राहिले ना तर मला केदारचा चेहरा बघावा लागेल आणि मला ते नाही करायचंय. माझ्या चेहरे नाही होणार ते. मी नाही माफ करणार याला. तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. केदार काकांनी खूप मोठी चूक केली. चूक नाही, मी म्हणते खूप मोठा गुन्हा केलाय. त्यांनी तुमचा विश्वासघात केला. हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण हे सगळं त्यांनी का केलं तर बंटी मामांच्या शरीरात असलेल्या शतग्रीवच्या सांगण्यावरनं हे सगळं केलंय त्यांनी, ज्याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. शतग्रीव? कोण शतग्रीव? काका, मी या घरात आले कारण यांच्या जीवाला धोका होता. पण मग इथे आल्यानंतर मला हळूहळू रुपाली म्हात्रेचं खरं रूप कळायला लागलं. खूप आशेने आलीये तुझ्याकडे. मला मदत करशील? कुणाच्या तरी जीवाला धोका आहे. ही अद्वैतची आई ममता. अद्वैत लहान असताना ममता आम्हाला सोडून देवाघरी गेली. या अख्ख्या घरात आता सगळीकडे फोटो लागणार. पण सगळ्यात आधी आता नेत्राचा फोटो लागणार. नेत्रा मरणार. तहान भुकेनी तडफडून तडफडून मरणार. हे विंडोक राजाध्यक्ष, सांग तुझ्या लाडक्या सावत्र बहिणीला म्हणावं श्लोकाची उकल करून सांग आम्हाला, मग आम्ही सोडतो तुला. सगळ्यांनी इथून जा, नाहीतर पुढे आलात ना खबरदार, नाहीतर मी गळा चिरेन माझा. हे घे वस्त्र. आणि त्या विंडोक राजाध्यक्षाचा गळा काप. नाही नाही, आम्ही जातोय, आम्ही जातोय. माझा अंश वाढतोय तिच्या पोटात, पण तो माझ्या समोर जन्माला यायला हवा. विरोचक दैत्याचा वध कर आणि त्याच्या रुधिराने मला अभिषेक घाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.